पैशांची हवा माणसाला किती क्रूर बनवू शकते याचा धक्कादायक प्रत्यय राहता तालुक्यात आला आहे। घराच्या बांधकामासाठी माहेरून 4 लाख रुपये घेऊन ये या मागणीसाठी एका 23 वर्षीय तरुण विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। प्रिया शुभम ढगे असं या दुर्दैवी मृत विवाहितेचं नाव असून या प्रकरणी पती, सासरा आणि सासू यांच्या विरुद्ध राहता पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मे 2024 पासून ते 3 मे 2026 पर्यंत सासरच्या मंडळीकडून प्रियाचा सतत छळ सुरू होता। घराचे बांधकाम करायचं आहे, तुझ्या बापाकडून 4 लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करत सासरच्यांनी प्रियाला वेळोवेळी मारहाण केली, शिवीगाळ केली आणि इतकेच नव्हे तर तिला अनेकदा उपाशी पोटी ठेवून तिचा छळ सासरच्या लोकांनी केला। या माणूस त्रासाला कंटाळून अखेर प्रियाने माहेरी राहता तालुक्यातील एकरुके येथे वडिलांच्या राहत्या घराजवळील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। तिने आपल्या मोबाईलवरून घरच्यांना केलेल्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये तिला कसा त्रास दिला जात होता हे घरच्यांना सांगितलं होतं। याबाबत राहता पोलिसात अनिल बाळासाहेब बोर्डे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहता पोलिसांनी आरोपी शुभम राजेंद्र ढगे, पती राजेंद्र आबासाहेब ढगे, सासरे प्रतिभा राजेंद्र ढगे, सासू सर्व राहणार कोऱ्हाळे राहता यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। आरोपी विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 160, 85, 115(1), 352, 351, 2, 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल कुमावत करत आहेत। ऐन तारुण्यात एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून जीव दिल्यानं संपूर्ण राहता तालुक्यात संताप व्यक्त केला जातोय। त्यांनीच केली आणि ते कशाची चोरी झालेली होती? सोन्याची चोरी केली, सासूची पोत आणि आमच्या पोरीची पोत, आणि भरपूर सोनं असताना फक्त त्याच 2 पोती गेल्या, बाकीचं सोनं सगळं आहे तिथंच राहिलं। आणि तिला म्हणायचे इनाच घेतली, फक्त ते म्हणायचे काय का गेलं गेलं गेलं। आम्ही दोघं जण, आम्हाला माहीत झाल्यानंतर आम्ही दोघं तिथं गेलो। आम्ही म्हणलो, तिचे नाना म्हणले का पोलीस कंप्लेंट करू, तर म्हणे नाही करायची म्हणे, आपण इथं पाहू तिथं पाहू। असे ब्राह्मण गुरु परत असे थोडक्यात विचारायचे ते का कुठं असन काय असन, तर ते तिथं त्यांच्या तिकडले सांगायचे का घरातच आहे। आणि मग बाकीचं मग तिथून आल्यानंतर चर्चा व्हायची तिथं। मग आम्हाला वाटलं आमच्या पोरीवर शंका घेऊ राहिले, तर मी गेले, म्हणलं बाले तू घेतलं का, तर बाली म्हणे हाय काके काय बोलती तू, मी कसं काय माझ्या घरातली चोरी करीन। आणि मग ती मला बोलल्यानंतर मग मी यांना सांगितलं, तिनं पण नाही घेतलेलं। आणि मग घेतलं का कोणी घेतलं हे सोनं, कोणी चोरलं। मग आम्हाला नंतर हळूहळू शंका यायला लागली, हे कंप्लेंट करीना, घरात काही असं रिक्स घेईना कशाची। आणि मग आम्ही लगेच शंका खाल्ली की हे सोनं तिच्या सासूनीच चोरलेलं आहे, पण बालीचं नाव घेतलं त्याच्यात, प्रियानी घेतलं। आणि घेतलं कसं, प्रियानी चोरलं तर चोरलं, आई वडिलांकडे नेऊन दिलं आणि आई वडिलांनी तिच्या लहान्या बहिणीचं लग्न करून दिलं। तर मी म्हणलं आम्ही हरामाच्या पैशांवर एवढं लालची नाही, आम्ही आमच्या मनगटात भरपूर बळ आहे, आम्ही त्याच्यावर लग्न केलेलं आहे, म्हणलं आमच्या सोन्यावर, तुमच्या सोन्यावर लग्न नाही केलेलं, असं मी त्यांना बोलले। तिथं बालीला बोलले, बालीच्या नवऱ्याला पण बोलले। आणि मग म्हणे एवढं मी तरी ती न खसली, तर मी म्हणलं बाले तू टेन्शन घेऊ नको, तू घेतलेलं नाही ना, नीट भीड जग, वरमान करून जग, कांढावानी जगू नको, यांना तुझी पण शंका येईल नाही तर, असं मी तिला सांगितलं। आम्हाला 6 वाजले घरी यायला। तिथून आल्यावर मी तिला फोनवर बोलले, बाले तू टेन्शन घेऊ नको, बाले बरं का तू टेन्शन घेऊ नको, तिला सपोर्ट देत राहिलो आम्ही, पण ती खचतच चालली। आणखीन तिच्या तोंडा पुढं डायरेक्ट म्हणायचे प्रियानी चोरलं, ते खचायची ती। आता बी सोसायट झालं तिचं, तिनं मोबाईलमध्ये पण लिहून ठेवलं की मी सोनं चोरलं नाही, अक्काचे पैसे पण चोरले नाही, अक्काचे पैसे चोरीला गेले तरी म्हणायची मी नाही चोरलं, 500 रुपयांनी माझं काय होणार, परपंच होणार आहे का, तरी नाही म्हणायची ती, तरी ते म्हणायचे नाही प्रियानेच चोरलं। सगळ्यांना ती मला म्हणली, म्हणे काकी म्हणे अख्ख्या वस्तीवर तिने माझा बोबाटा केला का, प्रिया घाण आहे, प्रिया पालथ्या पायाची आहे, परत माधवनं म्हणायची, लई बोलायची, लई शिव्या द्यायची म्हणे ती मला, तरी हिला जीव मुठीत धरून राहिली, जगली। आम्ही म्हणायचो थांब दम धर, दुसऱ्याचं लग्न होऊ दे, मग आपाप शांतता होईल, आपाप न म्हणतोय सासू थांब दम धर, तिला दमच निघाला, तिने लगेच विहिरीत जीव दिला।
प्रिया ही माझी पुतणी आहे आणि आम्ही तिचं लग्न 17/2/2022 रोजी राहता येथे गोलकमंगल कार्यालयामध्ये करून दिलेलं होतं. पण तो काळ नेमका कोरोना असल्यामुळे ना कमी माणसांमध्ये लग्न करून दिलं आम्ही हे. पण त्यांची अपेक्षा होती का त्यांनी सिद्धी संकल्पमध्ये मोठं लग्न करून द्यावं. पण मग कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे आम्ही ते लग्न साधं आणि सिंपल पद्धतीने केलं. लग्नावरून त्यांनी नंतर तिला त्रास द्यायला सुरुवात केली. तुझ्या घरच्यांनी लग्न व्यवस्थित करून दिलं नाही, आमचे कोणत्याच अपेक्षा पूर्ण केलेल्या नाही आहे. त्यानंतर त्यांनी तिला पैशाची पण मागणी करत होते. त्यासाठी तिला शारीरिक पण छळ करायचे तिचा. आणि तिचे मिस्टर हे नाशिकला होते बँकेमध्ये, पण मग तिकडं ते दारू पिऊन पण तिला आहे ना मारायचे, रात्रीचा पण त्रास द्यायचे तिला. तिथं कुणीच नसताना, दोघंच असताना तिच्यावर खूप मानसिक पण छळ करायचे तिचा. आणि तिला इथून निघून जाय. तिची मुलगी आहे श्रेया 2.5 वर्षाची, ती पण त्यांनी तिच्याकडून हिसकावून घेतली आणि तिला ती दिलीच नाही. ती त्या मनस्थितीमध्येच नव्हती. तिचं बाळ हिसकावून घेतल्यामुळं ती इकडं आली. पण तिला आम्ही समजून सांगायचं, पण काय तिने काय विचार केला आणि काय नाही, ते घरच्यांच्या त्रासाला वैतागूनच ती स्वतःनीच आत्महत्या केलेली आहे तिने. तिची सासू आणि सासरे तिला इकडं पण खूप त्रास द्यायचे, तिकडं पण तिच्या नवऱ्याला काही ना काही सांगायचे फोनवर, तिला त्रास द्यायची. सासू जास्त त्रास द्यायची तिला आणि नवऱ्याला पण सांगायची का तिला नांदवायचं नाही आहे म्हणून, तिला त्यांच्या घरी नेऊन घाल आणि तिची जी मुलगी आहे ना ती आपल्या इथं ठेवून घे. त्यांनी तिची मुलगी पण तिला शेवटपर्यंत दिली.